नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कथेमध्ये अधिक मास महात्म्य अध्याय 12व्या मध्ये। मित्रांनो, जे मनुष्य हा 12वा अध्याय अत्यंत श्रद्धेने ऐकतात त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःखाचा कायमचा नाश होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या घरी अखंड सुख समृद्धी नांदते। इतकेच नव्हे तर या अध्यायाच्या श्रवणाने जन्मांतरीचे अगणित पापे नष्ट होऊन अंतकाळी थेट वैकुंठ लोकीची प्राप्ती होते। ज्या जगन्माता लक्ष्मीच्या एका कटाक्षासाठी संपूर्ण सृष्टी आसुसलेली असते, तीच लक्ष्मी जेव्हा विस्मित होऊन भगवान श्री विष्णूंना या परम रहस्याबद्दल विचारते, तेव्हा तो संवाद कलियुगातील मानवासाठी मोक्षाचा महामार्ग बनतो। आपण सर्वजण सूर्य चंद्र ग्रहणाला मोठे पर्वकाळ मानतो, पण आज आपण अशा एका अलौकिक पर्वकाळाची कथा ऐकणार आहोत, ज्याच्या केवळ एका दिवसाच्या स्नानाने आणि दानाने मानवाच्या जन्माचे सार्थक होते। हे महापुण्यदायी विस्मयकारक सत्य आणि या अध्यायाची संपूर्ण फलश्रुती आजच्या कथेमध्ये तुम्हाला समजणार आहे। मित्रांनो, या चॅनलवर मी रोज तुमच्यासाठी क्रमशः अधिक मास महात्म्य घेऊन येत असते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 12वा श्रवण करणार आहात। या अध्यायाचे पुण्य पदरात पडण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग अत्यंत साकल्याने आणि एकाग्र चित्ताने श्रवण करूया अधिक मास महात्म्य अध्यायाच्या 12व्या अध्यायातील हे परमपावन महात्म्य। श्री गणेशाय नमः। जय सद्गुरु समर्था, अनाथनाथा कृपावंता। मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही। ऐसे देतसा कृपादानासी, म्हणून शरणागत पायासी। भावार्थ धरून मानसी, शरण चरणासी आलो असे। मी तव अनंत अपराधी, अगणित पापाची वृद्धी। परी कृपाळू तू दयानिधी, निसिद्धी परमार्थ। एका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान। मागील अध्यायी कथन, वेतीपात हृदयती महिमावर नीला। 5 पर्वे याचा प्रश्न, लक्ष्मीने केलासे आपण। तया माझी सांगितले 2, पुढे अवधान देईजे। यथाच्छतं ससंकृतो, शतोत्थं विषुवेषुच। युगोदो तच्छत गुणमये तच्छताधिकं। सोमग्रहे शतगुणं, तच्छतं तुरविग्रहे। असंख्यत्वं व्यतिपाते, दानदाना विनोदो विदुहा। उत्पोतो लक्षगुणितं, भ्रमणे कोटिरुच्यते। अर्बुदं पतने, प्रोक्तमक्षयं पतिते फलं। शुभे वेतीतपात दिनवेहनं, सपञ्चगवेन महानदी जले। उपासते यो यमुना नदी जलं, जपेच्च शुद्धो व्यतिपातते नमः। श्री विष्णु वदतसे निकेम, एक क्षीराब्द कन्नके। मागे कथिले पर्व देखे, पुढे एके अति आदरे। व्यतिपात हृदयती वर्ण, तुझ म्या केले निरोपण। तयाही परी शतगुण, एके महिमान पुढारी। शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही। युगायुगादी मसादी, आयेनेही होत असे विशेष। तया शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख। तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलिले असे। असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केलेसे भ्रमण। किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका। कोटी पुरच्छरणे जप पाही, चंद्र सूर्यग्रहण होई। तया वरिष्ठ अधिक पाही, एके नवाई शुभानने। अहो हे पूर्णिमा महिमा, वर्णू न शके चतुर्वर्क ब्रह्मा। तेथे बोलावयाची मिसा, बोलता बोले न बोलावे। पौर्णिमा दिन प्रातस्नान, जो नर करी आपण। तया ऐसा पुण्यवान, दुजा आन असेना। किंचित सुवर्ण अथवा काही, दान दिजे ब्रह्मनाते पाही। विप्र भोजन माध्यान समयी, त्या एवढा नाही पुण्यवान। षड्रस मिष्टान्न पाही, वाडी ब्रह्मनाते स्वगृही। वरी दक्षिणे सहित वस्त्रतेही, अर्पी भावे आदरे। वैशाखी कार्तिकी मागी रौद्री,
ब्राह्मीच वैष्णवी विशेष फलदा श्री विशेष फलदास्त श्री हा पिंडदान क्षय फलम वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठ जाणिजे तिघी फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्ध जाणिजे या इतुकी या पौर्णिमेते वेगळाली असी दैवते तेही परिसाऊ तू ते एक निरुते भामिनी ज्येष्ठ पौर्णिमाते पाही ब्रह्म सर्वत्री दैवराही आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जाणिजे म्हणून करावे व्यासपूजन व्यास रूपे साक्षात नारायण या लागी करावे पूजन भाव धरुनी मानसी नदी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी स्त्रिया गुडी म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढे चालत असे परमहंस रूपे नारायण म्हणून व्यास रूपे नारायण या लागी अगत्य कीजे पूजन हंस रूपे नारायण म्हणून माघ मासी माधव देवता फाल्गुनी रुद्र तत्वता चैत्र दैवत अनंता असे तत्वता निर्धारे वैशाखी पितृदैवत जान मार्गशीर्षी यक्ष किन्नर जान देवी भवानी ते जान पौषी पौर्णिमा बोलीजे ऐसी या पर्वकाळी जान प्रतिमासी कीजे पिंडदान तेने समग्र देवता तुष्टमान अर्चन पैदेती स्नान विधी दान पुण्य जे आचरती भावे जान तयाचे ऋण जाय निरसुन नसे अनुमान यदर्थी पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन प्रतिमासी जे करती आचरण तया नारायण संतुष्टे मासा मासाचे ठाई जाण ए तसे तिथी पर्व लक्षुन तरी का करावे अनुमान बहुत धन लागेना अल्पवेचे पुण्य विशेष परी कोणी न धरिता सायास यहरवी पिशून येता गृहास करती सायास आदरे ते खर्च करती भलतैसा व्यर्थ वेचती वैसा परी सत्कारणी न वेचिती पैसा गरजतसे ठसा पुराणिक सांगताची गेले व्यासदिकही काव्य केले पुराणे विस्तारून ठेविले परिजन न चाले या वाटे फुकट स्वल्पाचेही स्वल्प ते कोणीह नेती अल्प वृथा जल्पताती जल्प अभिमाने कल्प भोगिते शोंदर पारंगत जगा माझी रूढी बहुत नेनू या हिताहित भगवंती देख अंतरले विटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैचा क्षणके संग रती सुखाचा नये कामाचा बापांनो जाय पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी करिता संसाराची आटाआटी जन्म शेवटी निर्फळ उदरा लागी करावे निससेवन ते पाप पुण्य न विचारिता धन मिळावे संसारा लागून शेवटी कवन सांगती हे तो जगाची जग प्रौढी प्रचिती पाहता ती रोकडी परी कोणाही न करिता तातडी प्रपंच साकडी उगवाया असो जे करतील जैसे ते तव भोगतील तैसे क्रोध येऊ नये मानसे वदलो फारसे मनवनी कथा बाग राहिला मागे सांप्रत तो वदभावा लागे पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितला निजांगे रमे लागी अवजीवम मर्तलोके स्नानदानादिभिः कृत्ते स्नाननैकेन पूर्णयाम दीनं भवति सार्थकम क्षणेक जाणुनी संसार दयाळू तू जगदीश्वर मृत्यू लोका केला प्रसर तर्णोपाय मानवाते बहुत सुगम सुलभ पाओ सांगिताला से देवा देवो पौर्णिमा दिनी स्नान दानात पाओ की जे निर्वाहो जन्माचा आपुला जन्म सार्थक करून की जे पूर्वजांचे उद्धरण ये विषयीचे कथन स्वय जनार्दन वदतसे एके हो क्षीराब्दी बाळी अमावसेची नव्हाळी श्रवण केली या सकळी होय होळी पापाची मासाची या अंती तसे अमावस्या तिथी तरी स्नानदान यथा पद्धती करावे निगुती आदरे सारुनी स्नान संध्या देवतार्चन करुनी या महाहवन मग कीजे तीळ तर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करून युक्त तेने पितृगण संतोषत आशीर्वाद देत कुळाते ऐसे प्रत्येही अमावसेसी आचराव निश्चयसी तये दिनी पितृलोकासी पितरासी संतोष तये दिनी पित्रा लागून पितृलोकी करिता सन्मान
देऊनी मिष्टान भोजन तेनी पितृगण आनंदती मग संतोषून देती आशीर्वचन तेने वंशवृद्धी होतसे जान जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदुन वैकुंठी तेने अवश्य करावे पिंडदान न केलिया अपाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे एक मासवरी उपोषण पितरा ते होतसे जाण मग तया ते करावे लाग वायुभक्षण तव ते कोपून शापिती त्याची या शापास्तव पाही संसारपुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती आमुचे दैव हेची पै आदव आचरण करती सरस मग बोलो ठेविती प्रारब्धास कुसुमुसो न साधती संसारास धरुनी हव्यास निजमनी जिता दडन बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान जळो येसियाची पुत्रपण काय वाचून संसारी धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करती वचनाते सदा सर्वदा पूर्वी ती हेत मागितला पदार्थ देताती जिवंत असता समान मेलिया करती गयावर्जन प्रतिमासे अमावस्यासी जान ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त सुपळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणूनी ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन तयाचे पायी हेच बुद्धी सर्व काळ हृदयी देव शेषशाही परमात्मा सांप्रत कली माझी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन क्रोधे न भरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी आपुलिया सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था नियोनी पाप पुण्य पंथा धन्य सर्वताचा साचवितसे मने मुले माझी अज्ञान माझेही झाले वृद्धपण कामा येई शेवटी धन पुत्रा लागून माझी या मग ते पुत्र होती तरुण पितया ते आले वृद्धपण सदा इळसती दारुण मागता धन देती पिता आपुले धन्य मागे तयावरी डोळे फिरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडलोपार्जित पाहिले बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारीला शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितया ते ऐसी पुत्र असती नको देवा ऐशियाची संगती जिता नाही नाही गती मेलिया सद्गती केवी होय म्हणून एकची पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला यही परत्र साधना भला वंशा केला उद्धारू ऐसे जे का सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्या ही व्रताही आणि पुण्यकर्म पाही परलोक पाही साधिती जे नर करिता पिंडदानाते वरी आचरती व्रताते तयावरील मल मासाते विशेष पर्वणी अमावस्या वर्धते प्रत्यहम सत्यनात्र कार्या विचारणा मासी मासित्वमावस्या दिने प्राते नरधमा ऐसी ही परवे दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदली सर्वही शेषशाही वदला असे जे नर ऐकुनी नाचरती पुराण श्रवणी न बैसती तयाची न चुके यथायती पुनरावृत्ती चुकेना पितरा ते न करीती तोष तयाची संतती होय नाश या लगी श्लोकेदार विशेष श्रवण कीजे आदर संपित रसस्यम कुर्वतो वायु भोजनम तस्य विघ्नं प्रयच्छितं क्षुदिता सृष्टितास्तता ते संतती नाशयन्ति संपदो भवानीच तस्मादयां कर्तव्यं स्नानदान जपादिकं या लागी श्रोते जन हो मल मासाते पहा हो अगत्य व्रताते आचरा हो करा लाहो परमार्थाचा जैसा लाहो घेता संसारी तैसाच की जे परमार्थावरी तेने चुकेले येरझारी जन्मवरी खंडेल हा नरदेह परम सांग येथे धरावा सत्संग सत्संगाविन साधन मार्ग हातन लागे सर्वता म्हणून मलमास अवधी साधा होयची संधी आदी गाठ घाला मूळपदी बजा गोविंदे आदरे स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समत मनोहर सुत विरचित 12 अध्याय गोढा श्री कृष्णार्पणमस्तु ओव्या 74 श्लोक 9 इति 12 अध्याय संपूर्ण।